तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याच्या ऐवजी फक्त हा ज्यूस प्या. या ज्यूसमुळे तुमचं वजन कमी होणार आहे, पोटाचा घेर कमी होणार आहे. कारण पोटाच्या घेरासाठी आपल्याला सांगितलं जातं, की तुम्ही प्रॉपरली एक्सरसाइज करा तरच तुमच्या पोटाचा घेर कमी होणार आहे. पण यामध्ये आपण जे इन्ग्रीडियंट टाकले त्यामुळे तुम्हाला न कसला डाएट एक्सरसाइज करता पोटाचा घेर कमी होणार आहे. जी चरबी आहे तुमच्या मांड्यांची ती चरबी सुद्धा कमी होणार आहे. यामुळे तुमचं जबरदस्त असं फॅट लॉस होतं. त्यासोबतच स्किन सुद्धा छान तजेलदार बनते. तुमचे जर ग्रे हेअर झाले असेल ते सुद्धा काळे होण्यास मदत होते. केस गळती सुद्धा थांबते. आपल्याला घ्यायचा आहे कोवळा. कोवळा हा इतका जबरदस्त आहे. हा पहिला इन्ग्रेडियंट हा इतका खतरनाक इन्ग्रेडियंट आहे की यामुळे तुमची जी जिद्दी चरबी असते ना ती कमी करण्याचं काम हा कोवळा करतो. हा मी कोवळा आणला, पण हा मला बघावा तसा चांगला नाही मिळाला, कारण हा 1 हप्ता झाला होता. मी वरच ठेवलं होतं, त्यामुळे तो असा खराब होण्यावरती आला होता. त्यामुळे मग म्हटलं, की आपण थोडेसे चकती खाऊन बघू, चांगला लागला तरच पुढे कापू. तर कधी तुम्ही कोवळा आणला ना, तर एक तर फ्रिजमध्ये ठेवा. जर तुम्हाला, कारण आपण एकदाच थोडी ना तो पितो. भाजी करायची असेल तर मग काही हरकत नाही. पण आपल्याला हा प्यायचा असेल तर यामध्ये बिया काढायच्या. बिया काढल्यानंतर त्याचे साल काढायचं आणि त्याचा जो काही पांढरा भाग आहे तो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून छान फ्रीजमध्ये ठेवायचा आणि रोज 2-2, 3-3 चकत्या काढायच्या आणि त्याचा ज्यूस बनवायचा. किंवा मग कधी मी हा ज्यूस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पद्धतीने तुम्ही ज्यूस बनवू शकता. कोवळा हा तुम्हाला कुठेही आरामात मिळेल. गावाकडच्या साईडला पहिल्याच्या जमान्यात खूप मिळायचा, याची भाजी सुद्धा केली जायची. आता मिळतो की नाही हे मला माहिती नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. कोवळा ना आपल्या शरीराला खूप थंड करतो, कारण जून महिना चालू आहे. दरवर्षी पाऊस असतो, पण यावर्षी कडक असं ऊन आहे, भरपूर उष्णता आहे. त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. यामध्ये 90% पाणी असतं, त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं. आपल्याला एक वेगळी अशी एनर्जी देते, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि जेव्हा तुम्ही फायबर खाता तेव्हा तुम्हाला वारंवार भूक सुद्धा लागत नाही. तुमचं पोट हे भरलेलं वाटतं. त्यानंतर यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे ॲसिडिटी सुद्धा होत नाही, गॅसेस होत नाहीत, पोटदुखी सुद्धा होत नाही. यामुळे ना आपली जी काही क्रेविंग असते वारंवार खाण्याची ती सुद्धा दूर होते. कारण आपलं खूप वेळ अगदी 3 ते 4 तास पोट भरलेलं राहतं. त्यामुळे आपल्याला जी क्रेविंग आहे ती होत नाही. त्यानंतर आपण घेणार आहोत तो म्हणजे आवळा. आवळा तुम्हाला भेटला तर अतिउत्तम. तुम्हाला आवळा नाही भेटला तर आवळ्याची चिमूटभर पावडर वापरू शकता किंवा तुम्ही फक्त कोहळ्याचा रस जरी पिला तरीही चालणार आहे. आवळा आता मी इकडे घेतलेला आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात, केस गळणं थांबवतं, आपली त्वचा सुद्धा चमकदार बनवते. आणि आवळ्याचा रस जर आपण वारंवार पिला आणि तुम्हाला जर मूळव्याध असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, त्यापासून सुद्धा आराम मिळतो. पण जर तुम्ही दररोज कोहळा पित असणार तर त्यामध्ये तुम्हाला दररोज आवळा टाकायचा नाही. आवळा जेव्हा तुम्ही यामध्ये वापरणार आहात तर 1 दिवस आड तुम्हाला आवळ्याचं सेवन यामध्ये करायचंय. कारण जास्त प्रमाणामध्ये जर आवळा खाल्ला तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम असतात. त्यामुळे हप्त्यातून 1 ते 2 किंवा मॅक्स टू मॅक्स 3 ते 4 वेळेसच आपल्याला आवळ्याचा रस किंवा आवळ्याचं सेवन करायचं आहे, कोणत्याही फॉर्ममध्ये. एक आवळा एका व्यक्तीसाठी सफिशियंट होऊन जातो. पूर्ण मी त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते. तर तुम्ही बघू शकता मी आवळा व्यवस्थित कापून घेतलेला आहे. यामध्ये आपण आता लास्ट इन्ग्रेडियंट घालणार आहोत. यामध्ये जेही इन्ग्रेडियंट घालतोय ते सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आता यामध्ये आपण घालत आहोत कढीपत्ता. तर तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची पानं छान अशी धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण हे यामध्ये वापरतो आहोत. कढीपत्त्या मध्ये जे एन्झाईम असतात ना ते आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित ठेवतं. यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता सुद्धा भरून निघते. हे स्पेशली मला केसांसाठी खूप जबरदस्त वाटतं. कढीपत्त्याचं सेवन केलं तर तुमच्या केसांच्या मुळाशी जे पोषण तत्व आहे ते तर जातात, पण ब्लड सर्क्युलेशन सुद्धा प्रॉपर पद्धतीने होतं. यामध्ये तुम्ही भिजलेली मेथी सुद्धा ऍड करू शकता जर तुम्हाला घ्यायची असेल तर. आता हे 3च इन्ग्रेडियंट आपण घेतोय. हे 3च इन्ग्रेडियंट एवढे जबरदस्त आहे की तुम्ही विचारूच नका. रोज तुम्ही आवळा नाही घेतला तरी चालेल, पण रोज कोहळा आणि कढीपत्ता घेतला खूप जबरदस्त असे रिझल्ट मिळतात. जो काही ज्यूस आहे हा ज्यूस तुम्ही चहा पिल्यावर घेऊ नका. चहा पिण्याच्या आधी घ्या आणि नंतर मग तुम्हाला खूप चहाची तलब येत असेल तर 35 ते 40 मिनिटांनी तुम्ही यावरती चहा घेऊ शकता. पण जर तुम्ही चहा नाही घेतला तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने याचा रिझल्ट मिळणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकलेलं आहे. यामध्ये
एका व्यक्तीसाठी बनवते म्हणून 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. या कोहळ्याला ना पांढरा भोपळा सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यामुळे आपलं शरीर एवढं जबरदस्त डिटॉक्सिफाय होतं, की यामुळे आपलं रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारतं, वजन नियंत्रित राहतं आणि त्वचा आणि केसांना एकदम जबरदस्त असं फायदेशीर राहतं. आता आपण हे मिक्स करून घेतलं. यामध्ये काळी मिरी पूड पण तुम्ही चिमूटभर टाकू शकता आणि आता हे गाळून घ्यायचं आहे. यामध्ये अजून एक मॅजिकल इन्ग्रेडियंट जाऊ शकतो, तो म्हणजे चिमूटभर हळद. हळदमुळे तुमच्या शरीरातील जी काही सूज आहे ती कमी करण्याचं काम करतं. इन्फ्लामेशन कमी होतं, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज त्यामध्ये असतात आणि जे कॅन्सरसारखे भयानक आजार आहे ते अगदी आपल्याला टच सुद्धा करू शकत नाही. एवढं जबरदस्त हळदीचं काम आहे. त्यामुळे तुम्ही दररोज चिमूटभर हळद तरी पाण्यामध्ये नक्कीच पिली पाहिजे आणि सकाळी उठल्याबरोबर जर पिली, तुम्हाला खूप सारे फायदे याचे आहेत. आता हे जे काही तुम्हाला वरती दिसतं आहे त्याचा मधलं एक्स्ट्रा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याचं आता आपल्याला काही काम नाही, कारण त्या सगळ्याचा अर्क आता ह्या ज्यूसमध्ये आलेला आहे आणि हा ज्यूस आता रेडी झालेला आहे. याचे हवं तर तुम्ही क्यूब बनवून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण असं म्हटलं जातं, की कोणतीही गोष्ट ही आपण जेवढी फ्रेशली वापरू आणि जेवढी फ्रेशली त्याचं सेवन करू, तेवढाच आपल्याला खूप जबरदस्त असा फायदा होतो. मग आपल्याला तेच करायचं आहे. तर इकडे आपला ज्यूस तयार झालाय. हा ज्यूस आता आपण पिणार आहोत ब्रेकफास्टच्या टाइमला. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमचं वेट लॉस पावडर घेतली असेल किंवा एखादं ड्रिंक घेतलं असेल, त्यानंतर हवं तर तुम्ही तुमच्या घरातले कामं केली असेल आणि आता वेळ आहे ती म्हणजे ब्रेकफास्ट करायची, तर तेव्हा तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी हे घ्या आणि तुम्ही बघणार की तुम्हाला ब्रेकफास्ट करायचीही गरज पडणार नाही आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली जेवण करा. मी सांगते रोज रोज घ्यायची सुद्धा याची गरज नाही. पण जर तुम्ही कोहळा रोज पिला ना, तुमच्या पोटाचा घेर कमी होतो, इंचेस लॉस होतात. हे मी आवर्जून सांगते आहे तुम्हाला. आता हा सिप-सिप करून प्यायचा आणि यानंतर तुम्ही फक्त पाण्याचे इनटेक करू शकता. ॲटलीस्ट 35 ते 40 मिनिटं काहीच खाऊ नका. खूप जबरदस्त रिझल्ट येतो. जर तुम्हाला कोहळा मिळाला नाही, तर मग अशा वेळेस काय वापरायचं ते सांगते. तर तुम्हाला चहाची तलब असेल तर काय करायचं, जिरं, सौंफ, ओवा, गोकर्णाची फुलं आणि दालचिनी हे पाण्यामध्ये टाकून हवं तर चहापत्ती पण टाकू शकता, कारण ती चहाची तलब काहीशी वेगळी असते. हवं तर छोटासा गुळाचा खडा टाकू शकता. गाळून हा चहाच्या ठिकाणी तुम्ही पिऊ शकता, जर तुम्हाला कोवळा उपलब्ध झाला नाही तर. हे सुद्धा एक मॅजिक असं काम करतं आणि चहाच्या टाईमला तुम्ही हे घेऊ शकता. आता यामध्ये जर तुम्हाला किडनी स्टोन नसेल, तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन नसेल, तर मग अशा वेळेस तुम्ही यामध्ये सब्जा सीड्सचा वापर करू शकता. कारण आता उष्णता भरपूर आहे, त्यामुळे मग सब्जा सीड्स तुमच्या शरीराला थंडावा देण्याचं काम सुद्धा करतील. पण जसं की चहाची तलब ही खूप वेगळी असते, त्यामुळे मग सिप-सिप करून गरम असताना तुम्ही चहा सुद्धा यामध्ये पिऊ शकता. यामध्ये चिया सीड्सचा वापर करू नका. तुम्ही बघत असाल तर मी नेहमी सांगते, की चिया सीड्स यामध्ये वापरू नका. तर काय होतं, की महिलांमध्ये स्पेशली डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांचा बीपी एकदम लोअर साइडला असतो आणि चिया सीड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे ते कुठे ना कुठे बीपी कमी करण्याचं सुद्धा काम करतं. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते सब्जा सीड्स वापरा आता, कारण उष्णता भरपूर आहे. चलो बाय.